बदलापूर आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप केलाय। बदलापुरातील घटना दुर्दैवी आहे, त्याचं राजकारण करणं चूक आहे असं शिंदेंनी म्हटलं। गाड्या भरून भरून लोक येत होती, सीसीटीव्ही मध्ये सर्व कैद असं शिंदेंनी म्हटलंय। सर्व आदेश देऊनही हे आंदोलन सुरू राहिलं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पोलीस प्रकरणाचा सर्व अँगलने तपास करतायत असं शिंदेंनी म्हटलंय। दरम्यान शिंदेंच्या आरोपांवर विरोधी पक्षनेत्यांनी उत्तर दिले, पाहूया। कालचं जे आंदोलन होतं हे पॉलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे। कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात, इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते। याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला। हे अशा प्रकारचं एका छोट्या बच्चूचं राजकारण करायला खूप जागा आहे, त्याच्यामध्ये खूप इश्यूज आहेत, तिथे राजकारण केलं पाहिजे। लहान बालिकेवर 3 वर्षाच्या 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार होतो, तुमच्या संवेदना आहेत की नाही? इतकं संवेदन शून्य सरकार महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हतं आणि मात्र विरोधकांचा हात म्हणून सांगताय आणि 300 लोक शोधा। त्यात सीसीटीव्ही मध्ये कोण विरोधक होते, कोणत्या विरोधकांच्या चितावणीमुळे झालं? यांनी गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात घटना झाल्यामुळे राजीनामा द्यायला पाहिजेत आणि याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजेत। ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांना आमच्यावर टीका करायचा अधिकार आहे। पण जर या सरकारने बलात्कारची बातमी झाल्याच जर त्या संस्थेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी ऍक्शन घेतली असती, त्या मुलाला अटक झाली असती, त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट केला असता तर आम्हाला हे लढावंच लागलं नसतं। सामान्य मायबाप जनतेच्या सुरक्षिततेसाठी या सरकारला वेळ नाही। आणि पुन्हा मी प्रश्न विचारते की शक्ती कायदा जो महाविकास आघाडीने आणला होता त्याचा पुढे झालं काय? गिरीश महाजन असे म्हणू शकतात ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुली सुद्धा विरोधकांच्या असतील, विरोधकांनी मॅनेज केल्या असतील। गिरीश महाजन यांचे डोकं फिरलेलं आहे। निदान या अशा प्रकारात तरी अशा माणसांनी राजकारण करू नये, याच्यामध्ये विरोधकांचा काय संबंध आहे? तुम्ही त्यांच्या पालकांची तक्रार तुमचे पोलीस घ्यायला तयार नाहीत, पोलिसांवर दबाव येत होता, याच्यावर का बोलत नाही तुम्ही? आणि म्हणून माझ्या सर्वोच्च न्यायालयावरती आमचा आक्षेप आहे आणि मोदींवरती आक्षेप आहे। आता ते लेकरू एक पुऱ्या देशाचं आहे, आज देशात हळहळ केली जाते, महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशात। आणि असं मूर्खासारखं बोलतेत की ते राजकीय आंदोलन काय? तुम्हाला लोक ठेप्याला आणणार आहेत। मायबाप जनतेला माझं म्हणणं हे, यांना पाया घाल टाका, ह्यावेळेस यांना सोडूच नका, यांना बी आपले डाव करून देऊ नका। यांनी सगळे अडचणी आणले, यांना एकदा ना टाकाच, यांना पायाखाली, यांना सोडायचंच नाही यावेळेस। शेवटी आता काय, द्वेषी माणूस, गृह खातं चालवणारा इतका द्वेषी आहे, त्याला त्याचं कुटुंब सोडता त्याला दुसरे दिसतच नाहीत आणि दुसरे त्याला आपले वाटतच नाहीत। असल्या या नराधमांना अतिशय इतकं कडक शासन दिलं पाहिजे की पुन्हा त्यांना अशा गोष्टी करण्याचं धाडसच होता का म्हणून एवढं कडक शासन दिलं पाहिजे की पुन्हा असलं काही करण्याच्या स्थितीत ते राहिलेच नाही पाहिजे। म्हणजे कसलं शासन दिलं पाहिजे बघा। कायदा इतका कडक केला पाहिजे, पुन्हा मी सांगतो इतका कडक कायदा केला पाहिजे की ज्या नराधमांनी ज्या व्यक्तीने केलेलं आहे त्या व्यक्तीला पुन्हा तसं करण्याच्या करता दारच नाही, परत करताच आलं नाही पाहिजे, अशा गोष्टी केल्या पाहिजे। कुठली घटना असं राज्याचं जनरलाइज आपण चित्र उभं करू शकत नाही। एक प्रत्येक घटना वेगवेगळी आहे, परंतु निश्चितच या सर्व घटनांमुळे एक चिंतेचं वातावरण पालकांमध्ये आहे, जनतेमध्ये आहे। सरकार सुद्धा सक्तीने या विरोधामध्ये कारवाई करत आहे। बदलापूरच्या घटनेमध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।